नमस्कार सगळ्यांना, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता ही ट्रेंडिंग चालू आहे बॅकनेक डिझाईन. तर म्हटलं की आपण तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. खूप दिवस झालं चाललेलं की हा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करावा. तर चला मग पुढे तुम्हाला दाखवते की ही डिझाईन मी कशी क्रिएट केली. खूपच सिंपल आणि सोबर आहे आणि इझिली होती ही डिझाईन तयार करून. आणि फ्रंट साईडनं काहीतरी अशा प्रकारे केलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसती. तर ही बॅक कलरची साडी आहे, संक्रांती स्पेशल असणार आहे हा ब्लाऊज डिझाईनची जो नेक आहे तो. तर ब्लॅक कलरची ही साडी आहे आणि त्याचा कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे पिंक कलरचा. तर खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे साडीचं, तुम्ही बघू शकता. खूप छान दिसते वेअर केल्यानंतर देखील. आणि पर्सनली मला ही साडी खूप छान आहे आणि मला खूप जास्त आवडली. तर मी डायरेक्ट बॅक साईडचा नेकची जी एक साईड होती ती स्टिच करून घेतली आणि त्यानंतर हे अशा प्रकारे मधोमध स्क्वेअरमध्ये हा गळा कट करून घेतलेला आहे. पूर्ण कडेपर्यंत 2-2 इंचाचे हे केलेले आहेत, डिवाईड करून त्याच्यावरती स्क्वेअर असे काढलेले आहेत, अर्धा सर्कल. तर तुम्ही एखाद्या ढक्कनी वगैरे देखील ते काढू शकता. जरी हातानं जमलं तर हातानं काढू शकता किंवा एखादा बॉटलचं ढक्कन वगैरे असेल त्याने देखील तुम्ही काढू शकता. तर मी तसंच केलेलं आहे. तर सर्वप्रथम ह्याला सावकाश हाताने फिनिशिंग देत देत हे स्टिच करायचं आहे. शक्यतो ह्याला कॅनव्हास वापरायचा. कॅनव्हास पेपरवरतीच मी हे प्रेस करून चिटकवून घेतलं आणि मग त्याच्यावरती हे ड्रॉईंग करून घेतलेली आहे. त्याच्याने फिनिशिंग खूप सुंदर येते. सावकाश असं व्यवस्थित कट करून त्याला कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्समध्ये तर लक्ष देऊन व्यवस्थित असे करायचे आणि भरपूर असे कट्स द्यायचे, जेणेकरून आपण जे ते कापड पलटवू त्यावेळेस त्याची फिनिशिंग खूप छान येईल. त्यामुळे आता काय बस पलटवायचं आणि फिनिशिंगमध्ये व्यवस्थित असं त्याला फिनिशिंग देत देत त्याला पलटी करायचं आणि त्याच्यावरती एक प्रेस मारून घ्यायची. तर मी त्याला प्रेस देखील करून घेणार आहे, कारण अजूनच त्याला फिनिशिंग येते आणि खूप छान दिसतो हा बॅक नेक. आणि सध्या तर तो ट्रेंडिंग आहे आणि फ्रंट साईडची देखील डिझाईन ट्रेंडिंग आहे, त्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे असं व्यवस्थित असं त्याला प्रेस करून घेतलेलं आहे. आणि जे ह्याचे काठ होते तर दोन्ही साईडने ब्लाऊज पिसाला काठ आलेले, वरच्या देखील आणि खालच्या देखील. पण एक साईडचे जे काठ आहेत ते मी हाताला वापरलेले आहेत हा स्लीव्ज डिझाईनला, आणि एक साईडच्या काठ होते त्याची मी अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे. बस त्याला स्क्वेअरमध्ये असं टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं क्लिप लावून घेणार आहे मी. मधोमध असं त्याला हे करून घेते, आखून घेते, कारण मागं पुढं नको व्हायला त्यामुळे. आणि व्यवस्थित असं सेटिंग करून त्याला क्लिप्स लावून घ्यायच्या, कारण थोडंसं खालीवरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे मग मी त्याला सेफ्टी पिनाने व्यवस्थित असं टक्स करून घेणार आहे. आधी मी बघितलं की ते दोन्ही साईट सेम आहेत की लहान आहेत की मोठ्या, तर एक्स्ट्राची जी साईट आहे ती कट करून टाकली आणि परत असं करून त्याला आतमधल्या साईडनं व्यवस्थित असं आखून घ्यायची, मधोमध त्याचा काढून घ्यायचा आणि टाकून द्यायचं. तुम्ही बघू शकता की गळ्याचा आकार खूप सुंदर आलेला आहे. तर हा पॅटर्न टाकत असताना कॅनव्हास पेपरचा वापर करणं खूप गरजेचं आहे, कारण फिनिशिंग छान येते. एक वेळा मी विदाऊट फिनिशिंगचा हा हे केलेला, बट तेवढी जास्त फिनिशिंग आली नव्हती, कारण फॅब्रिक आणि अस्तर याच्यावरती एवढं जास्त फिनिशिंग येत नाही की जेवढं आपण त्याला कॅनव्हास पेपर लावल्यानंतर येते. तर ह्याला मी व्यवस्थित असं इथे सेफ्टी पिन लावून घेणार आहे. व्यवस्थित असा क्लिप लावून त्याला बरोबर जी आपले स्क्वेअर आहेत तर त्याला मी व्यवस्थित आणि मोजून घ्यायचं आहे. आपला गळा 2.5 इंच म्हणजे 5 इंच बरोबर आलं पाहिजे मधोमध. तर मी ते मोजून घेऊन मग व्यवस्थित असं त्याला हे करणार आहे, अटॅच करून टिप मारून घेणार आहे दोन्ही साईडनी. आणि प्रॉपर फिनिशिंगमध्ये मारायचे आहे, खालीवर व्हायला नको. त्यामुळं त्याला आधी व्यवस्थित असं टाचण्या लावून त्याला सेट करून घेतलेलं आहे मी, कारण ते खालीवरी होतं त्यामुळं. आणि शक्यतो मी वरच्या साईडला पूर्ण सर्कलला टीप नाही मारणार, कारण गरज नाही आहे. एवढ्यामध्ये छान फिनिशिंग आली तरी मी 1-2 ह्यांना मारली, परत म्हटलं की नको मारायला कारण ते खराब दिसतं.
मग मी सोडून दिलं ते आणि इकडल्या साईडनं देखील सेम प्रोसेस केलेली आहे. आता मी हा पॅटर्न मध्ये अजून काहीतरी ॲड ऑन करणार आहे, ते म्हणजे मोती. कारण मोती लावल्यानंतर ह्याचा एवढा छान लुक येतो पॅटर्नचा की अजून उठून दिसते, जसं की तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओच्या पाहिलं होतं त्याप्रमाणे. तर तुम्हाला दाखवते पुढे की जे मध्ये आपण टाचणी सेट केलेली आहे ते टाचणी काढून मी तिथं देखील 3 मोती आणि त्यांच्या जे आपले सर्कल आहे त्याच्या देखील मधोमध मी व्यवस्थित असं त्याला मोती लावून घेणार आहे. कारण खूप छान लुक येतो. आणि मग इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं त्याला टक्स मारून घ्यायचे मधोमध, की आपण त्याचं मेजरमेंट घेऊन साईड टक्स मारून घेणार आहे. एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे, कॅनव्हास पेपर पण आहे, तो जो एक्स्ट्राचा आहे तो देखील मी कट केलेला आहे. व्यवस्थित असं त्याला टक्स मारून घ्यायचे दोन्ही साईडनी सेम प्रोसेसमध्ये. आणि खूप छान दिसती ही डिझाईन. आता मी तर शक्यतो खूप सगळे ब्लाऊज ह्या डिझाईनचे स्टिच केले, तर तुम्ही बघू शकता इथे मी मोती लावून घेतलेले आहेत. तर गोल्डन कलरचे काठ होते त्यामुळे गोल्डन कलरचेच मोती लावून घेतलेले आहेत. खूप छान. त्यानंतर हे पुढचा पार्ट्स, तर पुढच्या पार्टला पण जे काठ एक्स्ट्रा राहिले होते त्याने मी असं ठरवलं की पुढच्या साईडची देखील काहीतरी युनिक अशी डिझाईन होऊन जाईल. तर प्रिन्सेस कट होता हा. तर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन जे पुढच्या साईडला 2-2 इंचाची अशी ही पट्टी लावून घेते. ही देखील खूप आजकाल ट्रेंडमध्ये आहे. तर हा बोटनेक नाही आहे, विदाऊट बोटनेकचा हा नेक आहे पुढचा पण आणि बॅकचा पण. तरी पण आपण ही पट्टी त्याला अटॅच करू शकतो जर प्रिन्सेस कट असेल तर. तर हे आतमध्ये जे एक्स्ट्राचं आहे ते फॅब्रिक कट करून हे आतमधल्या साईडने जाईल. खूप छान अशी फिनिशिंग आलेली ब्लाऊजची ह्याच्यामुळे, तुम्ही पुढे बघू शकता. आणि काठ एक्स्ट्रा राहिले की त्याचा असा काहीतरी वेगळा आणि सुंदर असा वापर पण होतो त्याचा आणि लुक देखील. मला पुढे पूर्ण झालेला ब्लाऊज दाखवते. तर कशी वाटली ब्लाऊज डिझाईन नक्की कमेंट करून सांगा. सो बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब